हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथील अपंग असलेल्या ज्येष्ठ नागरिकाला एसटी बस चालक व वाहकाने अरेरावीची भाषा करून अपमानास्पद वागणूक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे। आज सोमवारी 19 ऑगस्टला सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला। मिळालेल्या माहितीनुसार प्रल्हाद कांबळे हे पत्नी व मुलीसोबत त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त लातूर येथे चालले होते। लोणी काळभोर येथे गाडी थांबत नसल्याने ते सर्वजण रिक्षाने हडपसर येथे बस पकडण्यासाठी गेले होते। प्रल्हाद कांबळे वयोवृद्ध असून ते एका पायाने अपंग आहेत। बसमध्ये बसल्यानंतर बस चालक व वाहकाने कांबळे हे आजारी आहेत, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, त्यांना बसमध्ये बसता येणार नाही असे सांगितले। त्यावर मी आजारी नसून अपंग आहे असं कांबळे म्हणाले। बस शेवाळवाडी येथे आली असता कांबळे कुटुंब व बस चालक वाहक यांच्यामध्ये पुन्हा वादावादी झाली। एसटी बस चालक व वाहकांनी कांबळे कुटुंबाला खाली उतरण्यास सांगितले, मात्र कांबळे कुटुंब ऐकत नसल्यामुळे वाहकाने चालकाला बस थेट लोणी काळभोर पोलीस ठाण्यात नेण्यास सांगितली। लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील एक महिला पोलीस कर्मचारी बसमध्ये गेल्या व त्यांनी कांबळे यांच्या तब्येतीविषयी माहिती घेतली। त्यानंतर पोलीस ठाण्यातच परत गोंधळ सुरू झाला। नंतर बसमधील प्रवाशांनी हस्तक्षेप करत आम्हालाही गावी जायचे आहे, त्यामुळे हा वाद इथेच मिटवा अशी विनंती केली। त्यामुळे पुन्हा सर्वजण बसमध्ये बसले व बस लातूरकडे रवाना झाली। हे पेशंट आहेत काका, आता या पेशंटला काय सिरियस, यांना काय ऑक्सिजन लावलाय का काय लावलंय? सिरियस नाही, त्यांना अपंग आहेत, ते फक्त पायाने थोडस चालता येत नाही त्यांना सगळं आहे। हा एसटी कंडक्टर यांनी इथं पोलीस स्टेशनला गाडी आणली विनाकारण, त्यांच्या संग त्यांच्या मुलगी बायको आहे, त्यांची मुलगी आहे, तरी सुद्धा म्हणतोय की नाही नाही इथं आणा, त्यांच्या सगळं मुलगाच आणा त्यांना, तर त्यांना मुलगा नाही, कुठून मुलगा आणायचा? या मला गावात गाड्या आहेत 7 वाजता, आता माफी मागा, जाऊ द्या, चला काय नाही, त्यांच्यासोबत कोणी नाही, कोण नाहीये, ते मावशी कोण आहे, त्यांची बायको आहे ती, लघवी संडास झाल्यावरती ते आज नाही जाते, 10 वर्ष झाले। अपंगाला तुम्ही वागणूक देता का? मग कसला अपंग पाहिजे माणूस, कसला अपंग पाहिजे? अपंग माणसाला उतरता सुद्धा स्वतःला काही उतरवू देत, तू काय आज नाही एसटी ड्रायव्हर, किती एसटीने जातात? अपंगांची वागणूक आहे अशी यांची? तो पेशंट सिरियस नाहीये, तो पेशंट फक्त आणि दरवर्षी दर 8 दिवसाला तो गावाला जातोय, त्याची कोर्टात केस चालली आहे, तो तिथे जातोय। मग तुम्ही आता म्हणताय की मग ह्या ड्रायव्हर वरती गुन्हा दाखल करा आणि तो कंडक्टर वरती गुन्हे दाखल करा, उलट अपंगा संघ हीन वागणूक करून उलट अपंगांना सीट दिले जातात। सीट अपंगासोबत हीन वागणूक नाही, अपंग सिरियस माणूस आहे, सिरियस नाहीये तो, कोणी सिरियस त्यांना जबर, त्यांना सिरियस असला ना तर तुला लाख रुपये देतो।